हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात दिनांक 22/7/2024 रोजी हजर करण्यात आले। यावेळी न्यायदंड अधिकारी न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना पुण्यातील पौंड पोलिसांनी महाडमधून अटक केली होती। पौंड पोलिसांनी महाडमधील एका हॉटेलमधून मनोरमा खेडकर यांना गुरुवारी दिनांक 18/7/2024 रोजच्या सकाळी अटक केली। त्यानंतर दुपारी पौंड येथील दिवाणी न्यायाधीश क स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर जी बर्डे यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आल्यानंतर मनोरमा खेडकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। मुळशीतील घडवली गावात शेतकऱ्यांना मनोरमा खेडकर यांनी पिस्तूलचा धाक दाखवून धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी शेतकरी पंढरीनाथ कोंडिंबा पासलकर वय 65 राहणार केडगाव आंबेगाव पुनर्वसन तालुका दौंड यांनी पौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह 7 जणांविरोधात पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सोमवारी सकाळी बानेरमधील खेडकर यांच्या बंगल्यावर धडकले होते। मात्र कारवाईची कुणकुण लागल्यामुळे खेडकर दाम्पत्य थांबले नसल्याचे आढळून आले। मनोरमा दिलीप खेडकर राहणार नॅशनल हाऊसिंग सोसायटी बानेर, अंबादास खेडकर राहणार आंबी तालुका हवेली यांच्यासह 7 जणांविरोधात पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। खेडकर यांच्यासोबत शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी आलेल्या अंगरक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे। आरोपीमध्ये महिला अंगरक्षकाचाही समावेश आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।